नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण चार्टर ॲक्ट ऑफ 1833 आणि चार्टर ॲक्ट ऑफ 1853 बघणार आहोत. आणि चार्टर ॲक्ट ऑफ 1853 1853चा चार्टर कायदा हा चार्टर ॲक्टमधला शेवटचा आहे. 1793 पासून आपण बघत येतो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कंपनीचं जे काही प्रशासन होतं, कंपनी रूल जे आहे ते 1773 ते 1858 आणि कंपनीचं जे साम्राज्य होतं त्याच्यातला सगळ्यात शेवटचा कायदा म्हणजे चार्टर ॲक्ट ऑफ 1853. इथं आपलं कंपनी रूल संपणार आहे आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये मग आपण क्राऊन रूल जे काही डायरेक्टली ब्रिटिश पार्लमेंटच्या अंडर सगळं प्रशासन गेल्यानंतर गोष्टी कशा झाल्यात ते बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. चार्टर ॲक्ट ऑफ 1833 1833चा चार्टर कायदा. या कायद्यानुसार सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब जी घडते ती म्हणजे काय, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो होता तर त्याचं नामाभिधान काय झालेलं आहे आता, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, आता याचा अर्थ असा होतो क्लिअरली की भारतामधले जेवढे काही टेरिटोरियल पोझिशन्स होते ब्रिटिशांचे ते सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आलं. आणि हा जो पहिला कायदा आहे म्हणजे इट इज द फर्स्ट टाईम, म्हणजे असं पहिल्यांदा होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर है ना, की सगळीची सगळी ऑथॉरिटी कशावर होती. ही ऑथॉरिटी तर जेवढ्या काही टेरिटरी होत्या है ना, की एंटायर टेरिटरी एरिया है ना बाय ब्रिटिशांसद्वारे जेवढी काही टेरिटरी भारतामध्ये ॲक्वायर केलेली होती त्या सर्व हिच्यावर है ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑथॉरिटी आली. म्हणूनच गव्हर्नमेंट काय ते नाव जे झालं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल टू गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं झालं. आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे त्याचं नाव आहे लॉर्ड विलियम बेंटिक. ओके, तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे जे विचारलं जातं. म्हणजे पहिलं तुम्हाला प्रत्येकच विचारलं जाईल. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता. आणि आता हा जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे तो आहे लॉर्ड विलियम बेंटिक. ओके, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, MCQसाठी हे लक्षात ठेवा आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल सांगणार आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की हा जो कायदा आहे याला म्हटलं होतं की जे काही सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन सुरू झालं होतं, हे सेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन जे होतं भारतामध्ये की केंद्रीकृत प्रशासन, तर सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन 1773 पासून सुरू होतं, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर त्याचा क्लायमॅक्स मानला जातो हा जो 1833चा चार्टर ॲक्ट आहे. सो इट इज क्लायमॅक्स फॉर दिस, की हे जे सगळं सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्याचा क्लायमॅक्स म्हणजे त्याचं सगळं एंड. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला दोन्ही प्रकारच्या ज्या पॉवर्स होत्या त्या म्हणजे सर्व ऑल सिव्हिल ॲज वेल ॲज मिलिटरी. ओके, तर या दोन्ही प्रकारच्या ज्या पॉवर्स आहेत त्या दोन्ही प्रकारच्या पॉवर्स दिल्या गेल्या, तर ते एक लक्षात ठेवा, सिव्हिल ॲज वेल ॲज मिलिटरी पॉवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही मद्रास आणि बॉम्बे होतं तर याचे जे गव्हर्नर्स होते हा ना, तर यांच्या ज्या काही लेजिस्लेटिव्ह पॉवर्स होत्या, मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काढून घेण्यात आल्या. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काय असते, कायदे बनवण्याची जी काही त्यांना पॉवर देण्यात आली होती किंवा कायदे बनवण्यासंबंधीचे त्यांचे अधिकार होते ते कम्प्लिटली काढून टाकण्यात आले. ओके, आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता हा ना त्याला मग हे सगळे एक्सक्लुझिव्ह राईट दिले गेले की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पूर्ण भारतासाठी एंटायर ब्रिटिश इंडिया जो काही होता त्या ब्रिटिश इंडियाकरता जे काही कायदे असणार होते है ना, की सगळे जे काही ॲक्ट्स किंवा मग लेजिस्लेटिव्ह जी काही पॉवर होती तर ती सगळीची सगळी कुणाला दिली गेली आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला दिली गेलेली आहे, लॉर्ड विलियम बेंटिक म्हणजे त्यावेळेस. सो मद्रास आणि बॉम्बे याच्या गव्हर्नरकडून कायदे करण्याची सगळी जी काही पॉवर्स होती ती काढून घेण्यात आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे कायदे बनलेले होते है ना, जे लॉज या कायद्याअंतर्गत बनले म्हणजे चार्टर ॲक्ट ऑफ 1833 याच्या अंतर्गत जे लॉज बनलेले आहेत त्यांना ॲक्ट म्हटलं गेलेलं आहे. आणि बिफोर 1833 जेवढे काही लॉज होते त्यांना काय म्हटलं जायचं, तर त्यांना
रेग्युलेशन म्हटलं जायचं. तर हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. तर रेग्युलेशनसुद्धा है ना, म्हणजे 1833च्या चार्टर ॲक्टने रेग्युलेशनचा ॲक्ट तयार केला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीमध्ये. ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिचं जे काही कमर्शियल नेचर होतं, म्हणजे ती एक जी बॉडी होती की ॲज अ कमर्शियल बॉडी, म्हणजे व्यापार ती करत होती आणि ती कमर्शियल बॉडी म्हणून तिचं जे अस्तित्व होतं ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलं. सो कमर्शियल बॉडी म्हणून तिचं अस्तित्व एंड करण्यात आलं, संपवण्यात आलं. याच्या आधीच आपण बघितलं आहे चार्टर ॲक्ट ऑफ 1813 की जिच्यामध्ये कंपनीची जी मोनोपोली होती इन केस ऑफ ट्रेड, तर ती मोनोपोली जी होती ती ट्रेडमधली काढून टाकण्यात आली होती. फक्त इंडियाच्या बाबतीमध्ये जो होता तो टी आणि दुसरं जे होतं की मोनोपोली इन केस ऑफ चायना. तर ह्या दोन गोष्टी होत्या, या दोन्ही गोष्टीसुद्धा आता नष्ट झाल्यात 1833नुसार. आणि एकंदरच कंपनीचं जे कमर्शियल नेचर होतं ते कम्प्लिटली बंद झालं आणि कंपनी जी होती ती आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी झाली. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता फक्त आणि फक्त प्रशासन हाच एक मुद्दा जो होता तो कंपनीकडं होता, है ना. प्रशासकीय बॉडी म्हणजे आता फक्त प्रशासन करायचं, व्यापार वगैरे कंपनीला करण्यात येणार नाही. तर हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा या सर्व याच्यातला होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की लॉ मिनिस्टर जो होता, है ना, लॉ मिनिस्टर. तर लॉ मिनिस्टरला गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये घेण्यात आलं होतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 1833च्या चार्टर ॲक्टनुसार लॉ मिनिस्टर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा भाग झाला. ओके, सो त्याच्यात त्याला इन्क्लूड करण्यात आलं. आणि कशासाठी होतं, ऑब्वियसली की त्याची जी ॲडवाईज होती ती लॉ मेकिंगसाठी महत्त्वाची होती, की जे काही कायदे बनणार होते त्याच्यासाठी त्याचा जो काही सल्ला असणार होता तो महत्त्वाचा होता. म्हणून कायदेसाठीचा जो मिनिस्टर होता तो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये आला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भारतीय कायदे जे होते इंडियन लॉज, तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वेल कोडिफाईड म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने फ्रेम करण्यात आलं टिपिकली. तर ती एक गोष्ट या 1833मध्ये झाली, है ना. वेल कोडिफाईड इंडियन लॉज समोर आलेत, है ना. तर ती एक महत्त्वाची बाब होती. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता की सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीत हा MCQ विचारला जातो की सिव्हिल सर्व्हिस, है ना, याच्यासाठीचे जे काही ओपन कॉम्पिटिशन होती, है ना, सिव्हिल सर्व्हिस जी आहे की ती ओपन कॉम्पिटिशन असावी. तर तो जो मुद्दा होता तो सर्वात आधी या याच्या थ्रू आला होता 1833च्या कायद्यानुसार. तर ती एक बाब आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सो ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्वंटसाठीची एक्झामिनेशन 1833चा चार्टर कायदा. MCQमध्ये हे खूपच महत्त्वाचं आहे. MCQमध्ये लक्षात ठेवायचं की ही चर्चेत बाब जी आलेली आहे सर्वात आधी ती 1833. पण हे वर्क झालेलं नाही आहे. त्याचं रिझन होतं कोर्ट ऑफ डिरेक्टर्स जे होते त्यांनी याला नकार दिला होता. ओके, सो कोर्ट ऑफ डिरेक्टर दे सेड नो. आता हे कोर्ट ऑफ डिरेक्टर कोण होते, तर कोर्ट ऑफ डिरेक्टर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं कामकाज बघणारे हे जे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स होते. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये आपण बघितलं होतं आणि तिथं ब्रिटिश पार्लमेंटला यांना उत्तर द्यायचं होतं प्रत्येक गोष्टीवर, रेव्हेन्यू असेल, है ना, मिलिटरी इश्यूज असतील तर त्या गोष्टीवर. तर तो एक फार महत्त्वाचा याच्यात मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ह्या सर्व याच्यामध्ये ती म्हणजे काय की युरोपियन्स जे होते त्याच्या युरोपियन्सच्या बाबतीमध्ये की त्यांची जी काही प्रॉपर्टी भारतामध्ये समजा युरोपियनची प्रॉपर्टी असेल किंवा त्यांचं जे इमिग्रेशन असेल तर याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे रेस्ट्रिक्शन्स होते तर ते रेस्ट्रिक्शन काढण्यात आले. म्हणजे युरोपियन्सला भारतामध्ये प्रॉपर्टी घेणं असू देत, इमिग्रेशन असू देत, याच्यासाठी गोष्टी कशा करण्यात आल्या, लिबरल करण्यात आल्या. आणि मग नंतरच्या काळामध्ये होलसेल युरोपियन कोलोनायझेशन आपल्याला भारतात दिसतं, है ना. मोठ्या प्रमाणावर युरोपियन लोक भारतात सेटल झाले, प्रॉपर्ट्या घेतल्या. तर हे कशाचे योगदान आहे, सगळं 1833च्या कायद्याचं आहे, कारण त्यांनी ते रेस्ट्रिक्शन्स जे होते ते कमी केले होते. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की इथूनच ॲबोलिशन ऑफ स्लेव्हरी म्हणजे जी काही गुलामगिरी आहे ती नष्ट करण्यासंबंधी, है ना, ॲबोलिशिंग स्लेव्हरी त्याच्यासाठी प्रयत्न झाले आणि स्लेव्हरी गुलामगिरी बंद करायची बाबा. आणि मग 1833मध्ये हे प्रयत्न सुरू होतात आणि मग गुलामगिरी 1843मध्ये बंद होते. सो अशा काही बेसिक गोष्टी होत्या ज्या 1833च्या चार्टर ॲक्टशी महत्त्वाच्या होत्या. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येते जो पुढचा आपला आहे तो म्हणजे चार्टर ॲक्ट ऑफ 1853.
चार्टर ॲक्ट ऑफ 1853. आता चार्टर ॲक्ट ऑफ 1850 ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा लास्ट चार्टर ॲक्ट आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कंपनी रूलमधला सर्वात शेवटचा ॲक्ट है ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यानुसार काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या की फर्स्ट टाईम लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन जे होते गव्हर्नर जनरल है ना इन काउन्सिल जे आहे गव्हर्नर जनरलची काउन्सिल, तर त्याचे दोन्ही फंक्शन्स वेगवेगळे झाले. लेजिस्लेटिव्ह आणि दुसरं जे होतं ते एक्झिक्युटिव्ह. ओके. म्हणजे कार्यकारी आणि कायदेमंडळ ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या करण्यात आल्या पहिल्यांदा 1853च्या कायद्यानुसार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या लेजिस्लेटिव्ह करता 6 नवीन मेंबर्स याच्यामध्ये ॲड झालेत, 6+ करण्यात आलेत. आणि यांना जे म्हटलं गेलं त्यांना म्हटलं गेलं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स. ओके. सो हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स होते सर्व है ना, त्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स म्हटलं जायचं. आणि ऑब्वियसली त्यांचं जे काम होतं ते म्हणजे काय की कुठलाही कायदा जो बनणार आहे त्या कायद्याच्या बाबतीमध्ये गोष्टी प्रॉपरली वर्क करणं किंवा जे काही ॲडवाईस आणि त्या सगळ्या गोष्टी असतील. याला जे म्हटलं गेलं की इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता याचं नाव जे होतं ही जी सगळी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वेगळी करण्यात आलेली आहे याला इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हटलं आलं. भारतीय है ना केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि ही एकंदरच मिनी पार्लमेंट म्हणून ॲक्ट होत होती. तर हे पण एक लक्षात ठेवा, मिनी पार्लियामेंट. आणि म्हणजे जे काही है ना एक लहान संसद असल्यासारखं, जसं आपलं 42वी घटनादुरुस्ती आहे तिच्यामध्ये कसं मिनी पार्लमेंट है ना मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, तसंही मिनी पार्लमेंट होतं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं जे फंक्शन होतं ते सगळं. तर ही एक महत्त्वाची गोष्ट होती. आणि फर्स्ट टाईम लेजिस्लेटिव्ह हे जे फंक्शन होतं ते ऑब्वियसली आता पहिल्यांदा असं होत होतं की लेजिस्लेशन हे एक प्रॉपर फंक्शन म्हणून पुढं आलं. तर हेही पहिल्यांदाच घडत होतं की फर्स्ट टाईम लेजिस्लेटिव्ह ॲज अ प्रॉपर फंक्शन. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा हिच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर जे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल जी आहे तिच्यात पहिल्यांदाच लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स वेगळे झालेत. लेजिस्लेटिव्हमध्ये 6 मेंबर्स ॲड करण्यात आले ज्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर असं म्हटलं गेलं. आणि या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हटलं गेलं. याला मिनी पार्लमेंट असंही म्हटलं गेलं. आणि पहिल्यांदा लेजिस्लेशन हे फंक्शन समोर आलं एक स्पेशलाइज फंक्शन म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे काही आपला 1853चा ॲक्ट आहे हिच्यामध्ये पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की सिव्हिल सर्व्हिसबद्दल. आता सिव्हिल सर्व्हिसबद्दल हिच्यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा आहे की सिव्हिल सर्व्हिसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय की पहिल्यांदा म्हणजे ती कंपनीची पॅट्रोनेज सिस्टीम होती. म्हणजे ओपन कॉम्पिटिशन सिव्हिल सर्व्हिससाठी इथून सुरू झाली. म्हणजे ती जी सगळी बाब होती ती समोर ठेवण्यात आली. आणि भारतीयांना पण इक्वल फुटेजवर तिच्यामध्ये संधी देण्याचा जो मुद्दा होता तो समोर आला. सो ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्वंट्स. आता हा जो मुद्दा होता हा ऑब्वियसली 1833च्या कायद्यात आपण बघितला होता, परंतु तिथं हा म्हणजे कोर्ट ऑफ डिरेक्टर्समुळं बाहेर पडला होता. परंतु 1853मध्ये ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिस आणि मग त्यातल्या त्यात याच्यासाठी ॲक्च्युली 1854मध्ये कमिटी पण बनली होती 1854 है ना. आणि त्या कमिटीचं जे नाव होतं की कमिटी ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आणि कुणाची त्या कमिटीचं नाव आहे मॅक्युले कमिटी. तर हे एक लक्षात ठेवा, मॅक्युले कमिटी बनली होती. नंतर मग 1854मध्ये ओके 1854मध्ये ही कंपनी बनली होती कमिटी बनली होती मॅक्युलेची इन केस ऑफ सिव्हिल सर्व्हिस. ओके. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि याच्यामध्ये काय होतं ना की सिव्हिल सर्व्हिसचे पण प्रकार होते बघा. एक जे होतं ते म्हणजे की कोव्हेनंटेड सिव्हिल सर्व्हिस आणि दुसरी होती नॉन कोव्हेनंटेड असं होतं. मग हिच्यामध्ये सुरुवातीला युरोपियन्सला स्कोप होता, ही सुपेरियर मानली जायची. आणि नॉन कोव्हेनंटेडला इंडियन्स वगैरे. तर असा सगळा एखाद दिवशी आपण सिव्हिल सर्व्हिस डिस्कस करूया तिच्यातली. पण एवढं लक्षात ठेवा की ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्वंट्स आणि मॅक्युले कमिटी. त्याच्यानंतर हिच्यामधला जो पुढचा मुद्दा होता तो म्हणजे काय की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये जो लॉ मेंबर होता त्याला फुल टाईम मेंबरशिप देण्यात आली. बघा लॉ मेंबर जो होता तर तो फुल मेंबर झाला गव्हर्नर जनरल ऑफ काउन्सिलचा. हा ना. आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. तर
लॉ मिनिस्टरला गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये कधी घेण्यात आलं होतं, तर ती हिस्ट्री जी आहे ती 1833च्या कायद्यानुसार होती की लॉ मिनिस्टर याच्यात इन्क्लूड झाला. परंतु लॉ मिनिस्टरच्या बाबतीमध्ये तो फुल मेंबर जो होतो तो 1853च्या चार्टर ॲक्टनुसार होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की कंपनीचा जो रूल होता, म्हणजे कंपनी रूल, भारतामध्ये कंपनी ज्या पद्धतीने काम करत होती, सो कंपनी रूल जसं आपण बघितलं की 20 वर्षांनी वाढवला वगैरे, तर इथं कंपनी रूल जो होता तो एक्सटेंड केला गेला, बट विदाऊट मेन्शनिंग इट्स पिरियड. ओके, म्हणजे याच्यासाठीचा जो काही कालावधी असेल की तो किती असणार आहे कंपनी रूलचा, तर तो इथं मेन्शन नव्हता, पण तो वाढवण्यात आला होता की इथून पुढे पण कंपनी सगळ्या गोष्टी बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्यांदा असं झालं की फर्स्ट टाईम काय झालेलं आहे की इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी होती है ना, इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तिच्यामध्ये लोकल रिप्रेझेंटेशन आलं. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, लोकल रिप्रेझेंटेशन. आणि या लोकल रिप्रेझेंटेशनमध्ये 6 जे मेंबर्स होते त्याच्यापैकी 4 जे होते ते प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट नॉमिनेट करणार होती. तर हे खूप महत्त्वाचं आहे ना, 6 पैकी 4 प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटचं नॉमिनेशन असणार होतं. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या 4 होत्या, तर त्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये सगळ्यात पहिलं एक म्हणजे मद्रास, त्याच्यानंतर 2 म्हणजे बॉम्बे, त्याच्यानंतर बेंगॉल है ना. आता हे तर आपल्याला पाठच आहे, मद्रास, बॉम्बे, बेंगॉल, आणि चौथं जे आहे ते म्हणजे आग्रा. तर एकंदरच जे काही लोकल रिप्रेझेंटेशन होतं, 6 मेंबर्स होते बघा इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, त्याच्यातले 4 जे होते ते प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट नॉमिनेशन्स होते, त्यातलं एक मद्रास, बॉम्बे, बेंगॉल, आग्रा. सो अशा पद्धतीने आपण हे सगळे कंपनी रूलमधले कायदे जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत. अशाच पद्धतीने क्राऊन रूल जो आहे तोही आपण बघूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.